विठ्ठलपंत आळंदीत रमले. काहीसा काळ गेला, पण त्यानंतर मात्र त्यांना एका रात्री हातात दंडकमंडलू धरून संन्यासाचा वेश धारण केलेली एक मूर्ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली व त्यांनी विठ्ठलपंतांना स्मरण करून दिलं की तुझी जे तीर्थयात्रेचा संकल्प आहे तो तू अर्धवट सोडलेला आहेस, तर तो आधी जाऊन तू पूर्ण कर. कारण ही स्नुषाला भली जीवन झाले धन्य, भाग्याने ही स्नुषाला भली जीवन झाले धन्य, जन्मांतरीच्या तपानेच जणू पदरी पडले पुण्य, भाग्याने ही स्नुषाला भली जीवन झाले धन्य, जन्मांतरीच्या तपानेच जणू पदरी पडले पुण्य. सालस शांत सुकोमल भार्या सिद्ध सेती सेवा कार्या, सालस शांत सुकोमल भार्या सिद्ध सेती सेवा कार्या, हर्ष पावती दोघेही देखून तिचे सौजन्य, जन्मांतरीच्या तपानेच जणू पदरी पडले पुण्य. अपे गावच्या भूमीवरती या भिंतींना बनवून आगर, अपे गावच्या या भूमीवर या भिंतींना बनवून आगर, सुस्वभावी या कन्येने फुलविले गृही चैतन्य, जन्मांतरीच्या तपानेच जणू पदरी पडले पुण्य. पवित्रतेची सुंदर मूर्ती कोरुनिया जणू पाठविली ती, पवित्रतेची सुंदर मूर्ती कोरुनिया जणू पाठविली ती, आई तातही तिला मिळाले त्याच्या रूपातून, जन्मांतरीच्या तपानेच जणू पदरी पडले पुण्य, भाग्याने ही स्नुषाला भली जीवन झाले धन्य, जन्मांतरीच्या तपानेच जणू पदरी पडले पुण्य, जन्मांतरीच्या तपानेच जणू पदरी पडले पुण्य, जन्मांतरीच्या तपानेच जणू पदरी पडले पुण्य. तर अशा ह्या रुक्मिणीचे सुखाचे दिवस हे फार कमी काळ राहिले. नियतीने जणू काही वेगळेच लिहिले होते. दुष्काळाचे सावट सर्वत्र पसरले आणि साथीच्या रोगाची सुरुवात झाली. अन्न दशा होऊ लागली आणि यातच सर्वजण होरपळत असतानाच विठ्ठलपंतांचे आईवडील तीर्थयात्रेसाठी निघून गेले आणि सोलापूर येथे सिद्धेश्वर मंदिरात त्यांनी समाधी घेतली. त्यातच विठ्ठलपंत आणखीनच विरक्त झाले आणि घराबाहेर पडले आणि रुक्मिणी त्या विरहाच्या दरीत कोसळून गेली. ऐकूया या प्रसंगाचं वर्णन करणारे हे पुढील गीत. असे मी केले
पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालत असे. हे असे व्रत अखंड चालू होते. एके दिवशी ती इंद्रायणी काठावर धुणं धुवायला गेली असता तिच्या सख्या तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या की गावात कोणीतरी एक सिद्ध पुरुष आला आहे, चल आपण त्याला जाऊन भेटूया, त्यांचा आशीर्वाद घेऊया. मोठ्या आशेनं रुक्मिणी तेथे गेली आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक झाली. तेव्हा त्या सिद्ध पुरुषाच्या अंतर्मनाला जाणीव झाली की अरे, हिच्या पोटी तर साक्षात विष्णू अवतार जन्म घेणार आहे. भूत भविष्य वर्तमान जाणून त्यांनी तिला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आणि ते ऐकताच तिच्या डोळ्यातून इंद्रायणी गोदावरी मनसोक्त वाहू लागल्या आणि ती स्वामींना आपल्या केविलवाणी स्वरात काय सांगते ते ऐकूया पुढील गाण्यात. रुक्मिणी जेव्हा स्वामी राजांचा नमस्कार करायला गेली तेव्हा त्यांनी तिला आशीर्वाद दिला की पुत्रवती भव. स्वामी राजांना काही माहिती नव्हतं की तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं, डोक्यावर लावले ठसठशीत कुंकू पाहिलं. तेव्हा त्यांनी तिला आशीर्वाद दिला की पुत्रवती भव. पण रुक्मिणी म्हणाले की नका स्वामी, मला असा आशीर्वाद नका देऊ. हे सगळं काही नावापुरतंच आहे, कारण माझ्या पतीची साथ मला नाही आहे, माझे पती माझ्याजवळ नाही आहेत. याच आशयाचं हे गीत आहे की रुक्मिणी स्वामी राजांना असं सांगते आहे की मला असा आशीर्वाद नका देऊ. स्वामी राज मी मृगजळ वाटे भेटून आहे परिना भेटे. कोणा सांगू व्यथा माझी, संकट वजवरी आले मोठे. परमेश्वर अनपती राजाला सांगा कशी आळवू, नका मज आशिष ऐसा देऊ, नका मज आशिष ऐसा देऊ, नका मज आशिष ऐसा देऊ, नका मज आशिष ऐसा देऊ. अशा रीतीने विठ्ठलपंत जवळपास 12 वर्षानंतर परत आळंदीला आले. आ
कृष्णाच्या जन्माष्टमीला प्रगटला ज्ञानाचा ज्ञानी, ज्ञान ठेविले नामदयांचे, ज्ञान ठेविले नामदयांचे, हर्ष भरे पाहि रुक्मिणी. मार्गदामण्या आला युगंधर, मार्गदामण्या आला युगंधर, ईश्वर संवत्सर, कार्तिकाची शुद्ध पौर्णिमा, शीतलता मुखावर. सत्यकर्मन सन्मार्गाचा पथसे तो हरिभक्तीचा, सत्यकर्मन सन्मार्गाचा पथसे तो हरिभक्तीचा. पंतांनी हे नाम दिधले, सोपानच हा नव्या युगाचा. चतुर्थ पाडस आहे सुकोमल, चतुर्थ पाडस आहे सुकोमल, आदि मायेचा अवतार. अश्विनातली शुद्ध प्रतिपदा, प्रमादी संवत्सर. चौरस बनले चारी वेद ते, चौरस बनले चारी वेद ते, किमया घडली बाई. चौरस बनले चारी वेद ते, किमया घडली बाई. तिन्ही बंधूना मुक्त कराया आली ही मुक्ताई, आली ही मुक्ताई, आली ही मुक्ताई. आपण ज्यासाठी इथे जमलेलो आहोत ती ज्ञानमाऊली, त्यांच्या जन्माचं वर्णन, जसं राम जन्मला ग सखी राम जन्मला, या पद्धतीचं जन्मला ज्ञानाचा ज्ञानी. कृष्ण मेघ हे
स्वप्नातील हे घडले वास्तव देव साजरा करती उत्सव स्वप्नातील हे घडले वास्तव देव साजरा करती उत्सव करती सकल हे पुष्पवृष्टी करती सकल हे पुष्पवृष्टी गीते गाती आनंदिनी जन्मला 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 ज्ञानी जन्मला 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 ज्ञानी ज्ञानाचे मुख चंद्र पाहुनी सूर्याची हे प्रभा लोपली तेज देखुनी मुख कमलावर चंद्राची ही कला कांबली अवाक झाले नभमंडलही अवाक झाले नभमंडलही दोघांच्या मेलनी जन्मला 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 ज्ञानाचा ज्ञानी जन्मला 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 ज्ञानाचा ज्ञानी जन्मला ज्ञानाचा ज्ञानी जन्मला ज्ञानाचा ज्ञानी. मुदगुल शास्त्री यांच्या घरासमोर आले आणि त्यांना पाहून मुदगुल शास्त्री रागाने तप्त झाले आणि म्हणाले की मुंज झाल्याशिवाय माधुकरी मागता येत नाही. त्यावर ज्ञानोबा राया म्हणतात, तुम्हीच आमचं मौजीबंधन करा ना. पण संन्याशाच्या मुलाचे मौजीबंधन हे शास्त्रात नसते आणि त्यावर ते रागारागात ज्ञानेश्वरांच्या गालावर एक जोरात चापट मारतात. पण तरीही ज्ञानेश्वर माऊली नम्रतेने शास्त्रींना समजावतात आणि त्यांचा अहंकार मात्र तेव्हा गळून पडतो आणि त्यांनी ज्ञानोबारायांची माफी मागतात. त्यानंतर जेव्हा मुदगुल शास्त्रींना त्यांचा अहंकार गळून पडल्यानंतर ह्या गोष्टीची जाणीव झाली की विठ्ठलपंतांना बहिष्कृत करून आपण गावाच्या बाहेर ठेवलं आहे आणि स्वतः मुदगुल शास्त्री त्यांना म्हणतात की म्हणजे पैठणहून गणेश भट्ट येणार आहेत आणि त्यांच्यासमोर आपण न्यायनिवाडा करून तुम्हाला न्याय मी मिळवून देतो असं म्हणून ते म्हणतात. आणि त्या गणेश भट्टांच्या समोर जेव्हा त्यांचं म्हणजे न्यायनिवाडा होत असतो तेव्हा महादेव भट्टांनी मुद्दाम जाणीवपूर्वक अशा काही गोष्टी त्यांना सांगितलेल्या असतात की सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊन ज्ञानेश्वरांनी सिद्धेश्वराला शिवलं, त्याला भ्रष्ट केलं, असे अनेक म्हणजे त्यांच्यावर काय म्हणतो आपण गुन्हे म्हणजे त्यांनी प्रस्थापित केले. आणि त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की अधर्मी प्रवृत्तीने महादेव भट्टांनी गणेश भट्टांना सांगून गणेश भट्टांकरवी त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली. आणि त्यानंतर विठ्ठलपंत आणि मीराबाई हे दोघांनी देहांत प्रायश्चित घेतलं आणि ही सर्व भावंड पोरकी झाली. ह्या विषयाचं हे पुढील गीत आहे. ज्ञान तू देसी कुणाला, काय ज्ञान तू देसी कुणाला, न्याय भेद आवडतो मी जो आहे शास्त्रयुक्त. विठ्ठलपंता घेई तू देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. सोंगाड्या तू तत्वार्थाचा अर्थ ना कळे तुझ धर्माचा, सोंगाड्या तू तत्वार्थाचा अर्थ ना कळे तुझ धर्माचा. निर्धारिता निर्णयाचा भोग भोग तू या कर्माचा, भोग भोगी तू या कर्माचा, भोग भोगी तू या कर्माचा. अवधारी हे एकच आता
प्रायश्चित, देहांत प्रायश्चित. इंद्रायणी सुद्धा त्या पोरक्या झालेल्या मुलांकडे बघून स्फुंदू लागली, रडू लागली. आणि इंद्रायणी त्या चौघा बालकांना बघून काय म्हणते ते ऐकूया. पाडसासही मायतातही जाती काग तया सोडुनी. पाडसासही मायतातही जाती काग तया सोडुनी. इंद्रायणी ही स्फुंदू लागली आळंदीला मिठी घालुनी. नियतीचे हे घाव कुणिका इतुके कैसे सोसावे. नियतीचे हे घाव कुणिका इतुके कैसे सोसावे. या बाळाच्या सौख्यापेक्षा आणखी काय मागावे. विठ्ठल रुक्मिणी हतबल झाले दुर्भाग्याचे घाव सोसुनी. इंद्रायणी स्फुंदू लागली आळंदीला मिठी घालुनी. माय पित्याचे पांघरुणही या नियतीने नेले ओढुनी. माय पित्याचे पांघरुणही या नियतीने नेले ओढुनी. निरागस या बाळाचे मग छत्रशिराचे गेले मोडुनी. मीही सखे या युगुलांना कुशीत घेतले प्रेमाने. इंद्रायणी ही स्फुंदू लागली आळंदीला मिठी घालुनी. या चिमणांचा केकारव पिळवटून टाकतो जीव. आर्तवेदने मध्ये चिमणे घेतील कोठे घास. आई बाबा या हाकेला ना साध येई कोठुनी. आई बाबा या हाकेला ना साध येई कोठुनी. इंद्रायणी ही स्फुंदू लागली आळंदीला मिठी घालुनी. वात्सल्याचा स्पर्श नसता जगायचे तरी कसे. वात्सल्याचा स्पर्श नसता जगायचे तरी कसे. आशा पाडसा सोडून जीवन संपवली तरी कैसे. त्यागतयांचा होईल सार्थक उद्धरतील हे अवघी अवनी. इंद्रायणी ही स्फुंदू लागली आळंदीला मिठी घालुनी. म्हणजे त्या इंद्रायणीला इतकं गहिवरून आलं की ह्या सर्व बालकांना ती उद्देशून हे गीत गाते. आता खरं म्हणजे वेळ फार कमी असल्यामुळं हे गाणं घेता येत नाही. पण हे गाणं जेव्हा मी काल वाचलं हे करा म्हणजे निवेदन करण्यासाठी म्हणून, तर हे गाणं तुम्ही जेव्हा पुस्तक मिळेल तेव्हा परत एकदा तुम्ही वाचा. खरंच सांगते डोळ्यातनं धारा वाहतात. इतकं सुंदर हे लिखाण झालेलं आहे ह्या गाण्याचं. समाधी घ्यायची का मुक्ताईचं घ्यायचं. मुक्ताबाई म्हणजे ह्याच्या आपल्या कुंभारवाड्यात गेल्या आणि परळ घेऊन येते म्हणून त्या कुंभारवाड्यात गेल्या. तेव्हा विसोबा खेचर यांनी त्यांना पाहिलं आणि ते त्यांच्या मागावर तिथपर्यंत गेले. गाणं मॅडमनी बदललेलं आहे. आता वेळेचा अभाव असल्यामुळं आपण गाणी कमी घेत आहोत. त्यातली खरंच खूप सुंदर सुंदर गाणी आहेत. पण जे आता आपण शेवटच्या 2 गाण्यांकडे वळणार आहोत आपल्याला आता थांबवावं लागणार आहे म्हणून आपण गाणी बदलत आहोत. तर मुक्ताई आणि सोपानदादाचा संवाद. सोपानदादा यांना सतत भूक लागायची. सारखं ते भूक करायचे. मला भूक लागली. मुक्ताईला समजायचं नाही की याची भूक कशी काय शमवावी. सतत हा भूक करतो. मग मुक्ताई काय म्हणते की एकदा थांब, तुझी मी भूकच शिजवते. तुला भूक लागते ना, मी तुझी भूकच शिजवते. पण भूक शिजणे म्हणजे काय. भूक आपण कशी शिजवू शकतो. भूक ही फक्त खाण्यापुरती मर्यादित असते का. भूक किती तर पद्धतीची असते. भूक असते ती ज्ञानाची भूक असते. कुणाला ज्ञानाची भूक असते, कुणाला पैशाची भूक असते, कुणाला
अर्थाची भूक, कशाची आपण भूक म्हणू शकतो. पण ती भूक कधी शिजते की आता तुम्हाला एखादं ज्ञान मिळालं आहे, तेव्हा ते ज्ञान तुम्ही आता गुरु आहेत, गुरु आपल्या शिष्यांना ते ज्ञान देतात, तेव्हा त्या शिष्यांकडून ते परिपक्व करून घेतात, त्या शिष्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी मदत करतात. त्या शिष्याची जी ओढ असते शिकण्याची, आणि तो शिष्य जेव्हा गुरूंकडून घेतलेली विद्या पुढे नेतो तेव्हा ती भूक शिजते. म्हणून मुक्ताई काय म्हणते, थांब सोपाना, मी तुझी भूकच शिजवते. आणि अशा आशयाचा ह्या दोघांचा संवाद आहे, मुक्ताई आणि सोपानदादाचा. तर तो आपण घेत आहोत. मुक्ताई मुक्ताई मला भूक लागली खूप. मुक्ताई मुक्ताई मला भूक लागली खूप. थांब थांब रे सोपाना, तुझी
आतापर्यंत जवळपास आता 7-8 गाण्याच्या वर उडी मारून डायरेक्ट आपण संजीवन समाधीवरचंच गाणं घेऊया आणि कार्यक्रमाची समाप्ती करूया. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे दोन्ही कलाकार आहेत वादक, त्यांचा सत्कार आपण करूया. हार्मोन घरातले जरी असले तरी औपचारिकरित्या सत्कार करणं आवश्यक आहे. वादकांशिवाय कुठलाच कार्यक्रम होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण तरीही प्राजक्ताचं जे स्वप्न होतं ते आज पूर्णत्वास गेलं असं आपण म्हणूया. ह्याचे उत्तरोत्तर कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर होतील आणि सतत आम्ही तिच्या पाठी, कारण की सगळ्यात जास्त ओरडणं कोणी खाल्लं असेल तर ते मी, कारण की सगळ्यात कमी वेळ देणारी मी आहे तिला. आणि म्हणजे की नाही आता तू काय कर, डायरेक्ट आळंदीलाच ये असं म्हणून आम्ही भरपूर ओरडणी ह्या 2 दिवसात खाल्लेली आहेत. आज सुरात ओरडते. यानंतर डायरेक्ट आपण संजीवन समाधीचंच गाणं घेऊया. म्हणजे बघता बघता अल्पावधीतच ज्ञानांची ज्ञानमाऊली झाली आणि माऊलींची कीर्ती ही दूरवर पसरली. सर्वांनी त्यांना आपलंसं केलं. माऊलींनी ज्ञानेश्वरी हा जगातील सर्वोच्च ग्रंथ लिहिला आणि त्यांचे कार्य संपल्यानंतर स्वेच्छेने ते स्वस्थळास जाण्यास निघाले. म्हणून माऊलींनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. हा म्हणता हा निर्णय सर्वत्र पसरला. सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचा हा सोहळा 4 दिवसाचा होता. जसा जसा समाधीचा दिवस अधिक जवळ येत होता तसे तसे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, नामदेव हे भावनाविवश होत होते. ज्ञानेश्वरांचे बोल ऐकून पंढरीनाथही भावूक झाले. मुक्ताई म्हणाली की ज्ञानादादा, का रे तू समाधी घेतोयस? अरे माझे आईवडील गेले तेव्हाही मला इतकं वाईट वाटलं नाही जितकं तुझ्या जाण्याचं मला वाईट वाटतंय. पण तरीही मुक्ताईला ते समजून सांगतायत. खरं म्हणजे उषा मंगेशकर यांनी गायलेलं फार सुंदर गीत आहे. आता लावा लावा शिळा, आम्ही जातो देवाघरा, मोक्षद्वार हे वर, मुक्ते असू आवर. निवृत्ती हे हो काय, अहो येणारा तो जाय. निवृत्ती हे हो काय, अहो येणारा तो जाय. बाबा आई नदी तळी, घ्या हो फुलांच्या ओंजळी. माणूस झालो आता, करावी क्षमा नाथा. नाथांना उद्देशून ते म्हणतायत, माणूस झालो आता, करावी क्षमा नाथा. परी प्रेम हे भाबडे, तोडी त्याला चित्त पावे. अवतार संपे आता, निरोप हो द्यावा नाथा. अवतार संपे आता, निरोप हो द्यावा नाथा. प्रफुल्ल मुद्रा ठेवा, येतो येतो देवा. हे अतिशय सुंदर गाणं उषा मंगेशकरांचं आहे आणि ह्या समाधीच्या ज्यावर अतिशय सुंदर वर्णन ह्या गाण्यात केलेलं आहे आणि खूपच अप्रतिमरित्या उषा मंगेशकरांनी ते गायलेलं आहे. तर ह्या गाण्याचा रेफरन्स देण्याचं कारण म्हणजे समाधी सोहळ्याचं सर्वात उत्तम वर्णन या गाण्यानंतर कोणत्या गाण्यात झाले असेल तर तेही मी केलेले आहे. ऐकू हे पुढील गीत. खरं तर भैरवीनंतरनं आम्हाला काही गाण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नसतो, म्हणून मी हे छोटंसं आपल्या सर्वांना जे इथं माझ्या सोहळ्यासाठी माझ्यासमोर माझ्यासाठी माझ्या माऊलींसाठी उपस्थित इथे सर्वजण आहेत त्यांचे सर्वांचे भी आभार मानते. आपली रेकॉर्डिंग करणारे आणि साऊंड सिस्टीम, इथले संस्थान सगळ्यांचेच आणि आपले प्रेक्षक वर्ग, वादक, निवेदिका आणि माझ्यासोबत आलेली गायिका आणि आपण सर्वजण
या सर्वांचेच मी आभार मानते आणि आपल्या सर्वांसाठी ही काव्य मी तुमच्यासमोर ऐकवते फक्त शब्दस्वरूपामध्ये. हे संत जन हो, माऊली स्वरूप तुम्ही आलात या सोहळ्यासाठी कृतार्थ झाले मी. माऊलीच्याच समाधीस्थळी मज व्हावे वाटे शिळा, आज्ञाचक्री नांदत राहावा त्यांच्याच भक्तीचा टिळा. दृष्टी माऊलीमय जाहाली, माऊली स्वरूप तुम्ही आलात या सोहळ्यासाठी कृतार्थ झाले मी. चक्षुने पहावे ज्ञानाला, वाणीने बोलावा हरी, कानाने ऐकावे तयाला, प्राणज्योत आहे तोवरी. सुखावला हा अंतरात्मा, माऊली स्वरूप तुम्ही आलात या सोहळ्यासाठी कृतार्थ झाले मी. माऊलींची कृपा आहे, हे आहे पूर्व सुकृत, आपण श्रोते माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत. आम्हा कलाकारांसाठी माऊली स्वरूप तुम्ही आलात या सोहळ्यासाठी कृतकृतार्थ झाले मी. तुमच्या आणि माझ्यामधला ज्ञानदेव हा दुवा, तुमच्या आणि माझ्यामधला ज्ञानदेव हा दुवा, प्राजक्ताला जन्मांतरी आपला आशीर्वाद हवा. देहाच्या या गाभाऱ्यात माऊली स्वरूप तुम्ही आलात या सोहळ्यासाठी कृतार्थ झाले मी. आलात या सोहळ्यासाठी कृतार्थ झाले मी. यामध्ये काही जर सूर वगैरे चुकले असतील तर भैरवी मातेनी मला क्षमा करावी. सकळा ज्ञान देऊनी सकळा ज्ञान. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय सोपाना हातबल मुक्ताई ही झाली व्याकुळ. निवृत्ती सोपाना हातबल मुक्ताई ही झाली व्याकुळ. दाटून येई कंठ सदोदित तनुतन उरती त्राण.
वदतो सकल जनासी प्रेमांकुर फुलवावे मानसी प्रेमांकुर फुलवावे मानसी ज्ञानाची ही ज्योत संजीवन ज्ञानाची ही ज्योत संजीवन देव विवैश्विक ज्ञान समाधीस्थ होती ज्ञानेश्वर समाधीस्थ होती ज्ञानेश्वर देऊनी सकळा ज्ञान देऊनी सकळा ज्ञान जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खूप खूप धन्यवाद येथे सर्व उपस्थितांचे ट्रस्टीजचे आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचेच मी परत एकदा पटवारी फॅमिलीतर्फे सर्वांचेच आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.